आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिवासी भागांमध्ये असे कलाकार आहेत जे आपली कला आणि संस्कृती पिढ्यानपिढ्या जपत आले आहेत. ते निसर्गातून प्रेरणा घेऊन खूप सुंदर, अगदी अद्वितीय अशा वस्तू तयार करतात. पण विचार करा, एवढं सुंदर काम करूनही या कलाकारांच्या हातात काय उरतं? तर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे परंपरेची, प्रतिभेची आणि या दोन्हींना जोडणाऱ्या तंत्रज्ञानाची. चला तर मग हा प्रवास कसा घडतोय ते जवळून पाहूया. पण यावरचा उपाय समजून घेण्याआधी आपल्याला हे बघायला हवं की या कलाकारांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ही समस्या आजची नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. दुर्गम भागात राहणं, शहरातल्या बाजारपेठेची माहिती नसणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दलालांवर अवलंबून राहावं लागणं, यामुळे कलाकार आपल्याच कलेच्या योग्य मोबदल्यापासून वंचित राहतात. पारंपरिक बाजारात होतं काय की कलाकार वस्तू बनवतो, पण ती विकायला शहरात आणतो एक मधला माणूस, एक दलाल. तो ती वस्तू अगदी कमी किमतीत विकत घेतो आणि शहरात मात्र तिची किंमत अनेक पटींनी वाढवून विकतो. यात खरा नफा जातो दलालाच्या खिशात आणि कलाकाराच्या हातात उरते ती फक्त मेहनत. आणि या सगळ्याचा परिणाम तो खूप गंभीर आहे. कलाकारांचं उत्पन्न तर कमी होतच, पण त्यांचा आत्मविश्वासही खचतो. दुसरीकडे ग्राहकांना वस्तू खूप महाग मिळतात आणि हळूहळू हा सुंदर सांस्कृतिक वारसाच नाहीसा होण्याची भीती निर्माण होते. पण आता चित्र बदलतंय आणि या बदलाचं माध्यम आहे तंत्रज्ञान. या शोषणाचं चक्र तोडण्यासाठी एक डिजिटल उपाय समोर आला आहे. या उपायाचं नाव आहे ट्रायबल टॅलेंट हब. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं ऑनलाईन दुकान आहे जिथे कलाकार थेट आपलं सामान विकू शकतात. मधला माणूसच नाही. म्हणजे शक्ती आणि नफा दोन्ही पुन्हा कलाकाराच्या हातात. उदाहरणच घ्यायचं झालं तर विचार करा, गडचिरोलीचे कलाकार त्यांच्या हातांनी बनवलेल्या सुंदर बांबूच्या वस्तू आता थेट देशभरातल्या ग्राहकांना विकू शकतात. किंवा गोंदिया जिल्ह्यातले कलाकार जे लाकडावर अप्रतिम कोरीवकाम करतात, ते आता आपलं कौशल्य थेट लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. इतकंच नाही तर मेळघाटातली कुटुंब ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या औषधी वनस्पतींचं ज्ञान आहे, ते आता आपली नैसर्गिक उत्पादनं संपूर्ण जगासमोर मांडू शकतात. मग हे हब नक्की काम कसं करतं? याची पद्धत खूपच सोपी आणि तितकीच प्रभावी आहे. चला बघूया. हे फक्त ऑनलाईन विकण्यापुरतं मर्यादित नाहीये. खरं काम तर गावात सुरू होतं. टीम स्वतः गावात जाऊन कलाकारांची नोंदणी करते, तिथल्याच तरुण मुलांना फोटोग्राफी, सोशल मीडिया याचं प्रशिक्षण देते आणि मग हेच तरुण त्या कलाकारांना त्यांच्या वस्तू ऑनलाईन विकायला मदत करतात. इतकंच नाही तर गावातच संकलन केंद्र उभारली जातात, जिथून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. आणि ह्या सगळ्यातला सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे पैशांची वाटणी. बघा, इथं 95% रक्कम थेट कलाकाराला मिळते. हो, 95%. फक्त 5% रक्कम ह्या प्लॅटफॉर्मच्या देखभालीसाठी वापरली जाते. म्हणजे नफा आता दलालाच्या खिशात नाही तर थेट कलाकाराच्या घरात पोचतो. याचा फायदा फक्त एका कलाकाराला नाही तर अख्ख्या गावाला, अख्ख्या समाजाला होतो. म्हणजे बघा, आधी जिथं शोषण होतं तिथं आता थेट विक्री आहे. जिथं आत्मविश्वास कमी होता तिथं आता कलेचा अभिमान आहे. जिथं परंपरा लोप पावत होती तिथं आता ती जपली जात आहे. आणि गावातल्या तरुणांना आता नवीन रोजगार आणि कौशल्य मिळत आहेत. हा एक खूप मोठा बदल आहे. आपण व्होकल फॉर लोकल बद्दल खूप ऐकतो, नाही का? तर हे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. हे ग्राहकांना थेट अस्सल, पर्यावरणपूरक आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या उत्पादनांशी जोडतं. मग ह्या सगळ्याचा पुढचा टप्पा काय? यातून काय साध्य करायचं आहे? सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या संधीची, ज्या सन्मानाची, ज्या स्थिरतेची ही कुटुंब इतकी वर्ष वाट पाहत होती, ती त्यांना मिळवून देणं हेच याचं अंतिम ध्येय आहे. म्हणजेच हे फक्त एक नवीन मार्केट नाहीये, तर हा त्यांच्या स्वाभिमानाला दिलेला एक नवा रस्ता आहे. आणि मला वाटतं हाच खरा बदल आहे.